नमस्कार, मी अश्विनी बर्वे. सुपर चारचौघी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आपण वेळोवेळी भेटतो आणि वेगवेगळ्या विषयांच्या विषयी गप्पा मारतो. आपल्या मैत्रिणींशी गप्पा मारतो. आज आपल्याकडे मानसशास्त्रज्ञ मीनल जोशी, आदिती जोशी या आलेल्या आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा मारूया. त्यांनी अनेक वर्ष लहान मुलांबरोबर काम केलं आहे. या मुलांना वळण कसं लावायचं, त्यांच्याशी गप्पा कशा मारायच्या किंवा त्यांना सवयी कशा लावायच्या, या अनेक विषयांवर त्या पालकांशी बोलतात. पालकांना मार्गदर्शन करतात, शिक्षकांना मार्गदर्शन करतात. तर आपण त्यांचे अनुभव त्यांच्याकडनं ऐकूया, त्यांच्याशी गप्पा मारूया. आत्ता आपण 2 ते 8 वर्ष वयोगटातली जी मुलं आहेत त्यांच्याविषयीच फक्त बोलणार आहोत. मग नंतर पुढचा एक एपिसोड करू, त्यावेळी आणखीन पुढच्या मुलांच्या विषयी बोलूया. तुम्हाला काही प्रश्न पडणार असतील तर ते पण तुम्ही विचारा, म्हणजे आपण पुढच्या मुलाखतीत त्यांना ते विचारू शकतो. तर आज आपण त्यांच्याशी ओळख करून घेऊया आणि गप्पा मारूया. नमस्कार मीनल. नमस्कार. तुझं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. थँक्यू. मुख्य म्हणजे हे जेव्हा मी सुरू केलं त्यावेळी मला प्रत्येक वेळी असं वाटायचं की प्रत्येकाकडे काहीतरी सांगण्यासारखं आहे. जसं आता तुझ्या विषयामध्ये तुझा अभ्यास आहे, तू अनेक लोकांशी त्याविषयी बोलली पण आहे किंवा लोकांना मार्गदर्शन पण केलं आहे. पण ज्या ज्यावेळी तू भेटत असशील किंवा अनेक पालक आपल्याला एकमेकांना भेटतात, एकमेकांशी गप्पा मारतात, त्यावेळी प्रत्येकजण काय सांगतं की माझं मूल मला ऐकत नाही अजिबात. तर मुलं ऐकत नाहीत याचा पालकांना इतका ताण येत असतो आणि ते एकमेकांना कधी कधी हसून सांगतात, कधी चिडून सांगतात, कधी अत्यंत खंगलेले असतात, त्या म्हणजे खंत वाटत असते त्यांना त्या गोष्टीची. तर हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे की मूल ऐकत नाही. तर त्याविषयी तू काय सांगशील मुख्य म्हणजे? आणि दुसरी गोष्ट मला अजून एक असं विचारायचं होतं तुला, म्हणजे सहज गप्पा मारताना माझ्या मनामध्ये आलं की तू पालकांशी ज्या ज्यावेळी बोलत असशील त्यावेळी तुला पालक म्हणून लोकांनी कसं ग्रो झालं पाहिजे हे पण आम्हाला सांगतो. सगळ्यांना नमस्कार. चारचौघीच्या सगळ्या प्रेक्षकांना पहिल्यांदा नमस्कार करते आणि थँक्यू मला माझा अनुभव सांगण्यासाठी अश्विनी तू इथे मला बोलवलंस. मी गेली 25 वर्ष सायकोलॉजी ह्या क्षेत्रामध्ये काम करते आहे आणि जास्तीत जास्त मी मुलांबरोबर आणि त्यांच्या पालकांबरोबर, मग ती मुलं स्पेशल किड्स असतील किंवा नॉर्मल स्कूलमध्ये जे काही प्रॉब्लेम्स डे टू डे आपल्याला दिसतात, तर त्या सगळ्या प्रॉब्लेम्स मी 25 वर्ष गेली बघती आहे. आणि त्याच्यात फारसा फरक नाही पडलेला आहे, कारण की खूप वेळा काय असतं की प्रत्येक पालक किंवा प्रत्येक घरातले आजी आजोबा किंवा त्या मुलाचे जे कोणी घरामध्ये नातेवाईक असतील त्या सगळ्यांना त्या मुलाची चांगली ग्रोथ झालेलीच बघायची असते. तर ते सगळ्यात महत्त्वाचं असतं की कोणीच असं विचार नाही करत की आता ह्याला काहीतरी आपल्याला वेगळी सवय लावायची म्हणून तो मुलगा द्वाड होतो किंवा तो ऐकत नाही, असं काही होत नाही. त्यांना त्या मुलाला ते कधी मारतात, कधी रागवतात, कधी वेळ पडली तर काहीतरी शिक्षा करतात किंवा लाडे जेवढे करतात ते सगळ्या गोष्टी नॉर्मल प्रत्येक घरामध्ये त्या मुलाचे लाड आणि त्याचं कोड कौतुकाबरोबर त्याची छान डेव्हलपमेंट व्हावी असंच वाटत असतं सगळ्यांना. फक्त ते कसं करायचं आहे ह्याचं जे ॲप्रोप्रिएट मार्ग असतात हे त्यांना माहिती नसतं. आणि त्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे आपल्या मुलाची जी काही डेव्हलपमेंट होत असते, म्हणजे अगदी जन्माला आल्या दिवसापासून किंवा मी तर म्हणते की 9 महिने जेव्हा बाळ पोटात असतं तेव्हापासून त्याची जी ग्रोथ झालेली असते त्याच्याबद्दल आपल्याला किती माहिती आहे आणि ती किती ॲप्रोप्रिएट आहे हे बघायला पाहिजे सगळ्या पालकांनी. कारण की ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की प्रत्येक एज ग्रुप, प्रत्येक महिना, सुरुवातीची पहिली 5 वर्ष जी असतात ती खूप फास्ट ग्रोथ मुलांची होत असते. त्यामुळे प्रत्येक महिना, प्रत्येक दिवस मुलाच्या डेव्हलपमेंटचा खूप इम्पॉर्टंट असतो. म्हणजे तो काय खातो आहे, त्याने आज काय पद्धतीचा आपल्याला रिप्लाय केला आहे किंवा कशा पद्धतीचे तो हालचाल करतो आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. की जसं की पहिले 2 ते 4 महिने हा जो बाळाचा वेळ असतो ते मान धरण्याचा वेळ असतो. तर ती मान धरली आहे की नाही इथपासून, म्हणजे आपल्याला जसं मूल रांगायला लागतं की प्रत्येक गोष्ट मूल तोंडात घालतो, मग आपण काय म्हणतो, प्रत्येक पॅरेंट हातातनं हिसकून घेतो वस्तू आणि ती टाकून देतो. तर
त्याचं जे ओरल मोटर असतं म्हणजे तोंडाच्या हालचाली, जीभ, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ह्या सगळ्यात पहिल्यांदा डेव्हलप होतात आणि म्हणून जगाला जाणून घेण्यासाठी ते तोंडामध्ये घालून बघणं, हे जी क्रिया असते किंवा ही जी कृती असते, हे जे वर्तन असतं, हे त्याच्यासाठी असतं की काय आहे हे जाणून घेण्यासाठी. आणि ती जाणून घेण्याची जी इच्छा असते ती आपण मारतो तिथे की अरे आपण त्या रांगणाऱ्या मुलाला पटकन हातातनं वस्तू ओढून घेणं किंवा मुलालाच उचलून नेणं तेव्हा, की चप्पलसारखं की त्याला काहीतरी तोंडात घातलं तर इन्फेक्शन होईल, हे त्याच्या मागचं हेतू असतो. पण आपण ते वेगळ्या पद्धतीने करू शकतो की मग त्याचं जे ओरल मोटर ती सेन्सिटिव्हिटी वाढत असते. मग त्याच्यासाठी आपण जसं काहीतरी त्यांना चावायला देणं किंवा ह्या गोष्टी जशा करतो तसंच ती गोष्ट बाजूला हळूच करणं, त्याच्या जागी दुसरी काहीतरी वस्तू देणं, ह्या सगळ्या हळूवारपणे ते सगळं सांभाळणं खूप इम्पॉर्टंट असतं. आणि ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जसं तू प्रश्न विचारला की काय त्यांनी ग्रो होण्याचं म्हणजे ॲज अ पालक म्हणून कसं ग्रो व्हायचं, तर मुलांच्या डेव्हलपमेंटचे जे टप्पे आहेत ते सगळ्यात आधी समजून घेणं. म्हणजे आपलं मूल आता 1 वर्षाचं झालेलं आहे तर आपल्याला 2 वर्षापर्यंतचा टप्पा माहिती पाहिजे की एक जे नॉर्मल बिहेवियर असतं किंवा नॉर्मल ग्रोथ असते, मग ती मेंटल ग्रोथ असेल किंवा ती बौद्धिक ग्रोथ असेल, ती इमोशनल ग्रोथ असेल, ती भाषेची ग्रोथ असेल की काय शब्द त्याला समजणार आहे, काय बोलणार आहे. जसं भाषेमध्ये कसं असतं की सगळं पहिले ऐकतात मुलं आणि मग ऐकून त्यांना कळतं की कुठला शब्द कुठे वापरायचा आहे. आपल्याला पण आश्चर्य वाटतं की अरे आपण कसं काय त्यांनी, आपण तर त्याला शिकवलं नाही पण ते ऑब्झर्वेशनमधून ते त्यांनी शिकलेलं असतं. त्याच आपण बोबडं बोलायचं नाही हे पण बोबडं बोलायचं नाही किंवा आपण जे त्यांच्यासमोर वर्तन करतो ते कसं ॲप्रोप्रिएट असायला हवं ह्याचा पालकांनी विचार करायला पाहिजे की त्याचं वय काय आहे, त्याला आपण काय दाखवतोय, आपण समोर काय बोलतोय, कोणाबद्दल बोलतो आहे, कसं बोलतो आहे, हे सगळं तो ऑब्झर्व करत असतो आणि तेच तो घेत असतो. त्याच्यामुळे त्याच्या पुढे एक जे ॲप्रोप्रिएट बिहेवियर आहे, म्हणजे मी चूक आणि बरोबर हा शब्द मुद्दाम वापरत नाही, योग्य आणि अयोग्य हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण काही सिच्युएशन अशा असतात की ज्या माझ्यासाठी बरोबर असू शकतात, त्या तुझ्यासाठी चुकीच्या होऊ शकतात. पण एखादं वर्तन हे योग्य आणि अयोग्य ठरतं की हे वर्तन ह्या सिच्युएशनला योग्य होतं आणि हे अयोग्य होतं. त्यामुळे योग्य ते जे त्या मुलासाठी आहे तेच त्याला दाखवणं, ते त्याच्याबरोबर बोलणं, ते त्याच्याबरोबर करणं. मग कुठल्या ॲक्टिव्हिटीज असतील, कुठल्या काय खायला द्यायचं आहे, कसं द्यायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी जसं बघतो तसं वर्तनही आपण बघायला पाहिजे. आणि त्यांचा सगळा जो विकासाचा जो टप्पे आहेत विकासाचे ते सगळे माहिती करून घेणं आणि त्या पद्धतीने बौद्धिक फूड म्हणजे जसं शरीराला आपण अन्न देतोय मग ते कसं पौष्टिक देतो तसा विचार करतो, तसंच त्याला बुद्धीला चालना मिळेल, त्याच्या क्युरिओसिटीला चालना मिळेल, अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीजचा पुरवठा आपण कसा करू शकतो आणि किती त्यांच्याबरोबर क्वालिटी टाईम स्पेंड करू शकतो ह्याचा विचार प्रत्येक पॅरेंटनी जर केला. आणि त्याच्यासाठी वाचन आहे किंवा एखादा जसं प्रोफेशनल असतात काही लोक की चाइल्ड सायकोलॉजिस्ट आहेत किंवा मुलांबरोबर काम करणारे, खूप वर्ष काम करणारे इव्हन शिक्षक असतात किंवा कोणीही व्यक्ती असेल की जे मुलांबरोबर भरपूर काम केलेलं आहे, तुम्ही त्यांना विचारा. आपल्या हातामध्ये मोबाईल आहे, त्याच्यावरती तुम्ही वाचन करू शकता आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं तुम्ही स्वतःला ॲज अ पालक म्हणून ग्रो करू शकता. म्हणजे ह्या सिम्पल गोष्टी आहेत. मग याच्यात अजून काही तुम्हाला असं जाणवलं की अरे हे मी करून बघितले पण ते होत नाही, मग त्याच्यासाठी आमच्यासारखे प्रोफेशनल असतात की जे तुम्हाला एक वाट दाखवू शकतात की हा असा प्रॉब्लेम कशामुळे होऊ शकतो आणि तुम्ही काय करू शकता. तर ते अल्टिमेट आहे की खूप वाट बघतही बसायचं नाही की एखादा प्रॉब्लेम तुम्हाला वाटतोय की हे नॉर्मल नाही आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये लगेच तुम्ही प्रोफेशनलचे तुम्ही तिथे हेल्प घेऊ शकता. तू आता म्हणजे मूल ऐकत नाही याच्यापर्यंत आपण येऊच येऊ, परंतु तू आता म्हणालीस ना की मोबाईल मध्ये म्हणजे पालकांनी एक वेळ मोबाईल बघितला तर चालेल, परंतु 1 वर्षाच्या मुलाच्या हातामध्ये ज्यावेळी मोबाईल दिला जातो त्यावेळी त्यांनी काय त्याच्यात बघायचं हे त्याला तर तसं कळत नसतं. बरोबर. आणि इतके ऍक्टिव्ह असतं त्या मोबाईलवर ज्या ऍक्टिव्हिटी होतात त्याने त्या मुलाच्या मनावर पण परिणाम होतो आणि तो हायपर ऍक्टिव्ह पण होऊ शकतो. तर याबद्दल पण एकदा सांग. कारण काय होतं की कुठेही आपण गेलो की बघ मुलाच्या हातात मोबाईल दिला की तो गप्पा बसतो म्हणून आई वडील देतात, तर त्याबद्दल त्याचा परिणाम काय होतो हे पण सांग आम्हाला. तर आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्हाला मूल जन्माला घालायचं आहे तिथपासून तुम्हाला ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे.
म्हणजे जेव्हा तुम्हाला कळतं आहे, म्हणजे मी जसं सांगितलं की आपल्या स्वतःला ॲज अ पालक म्हणून तयार करण्याची आपल्याकडे ती जबाबदारी आहे की आपल्याला काय करायचं आहे, पालक म्हणून कसं वागायचं आहे. वागायचं. तर जसं तुम्हाला टप्पे माहिती करून घ्यायचं आहे तसं तुमचं स्वतःचं वर्तन जर आयडियल नसेल तर ते मुलाला पण कळतं की हे आई करते म्हणजे हे बरोबर आहे आणि ते आपल्याला करायचं आहे. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी आपण किती कशा गोष्टी करतोय की सिम्पल आहे. म्हणजे जसं आता न ऐकण्याचं जे तू प्रश्न विचारला की त्याच्यासाठी तुमचं रुटीन, स्वतःचं रुटीन बसवणं खूप गरजेचं आहे. आणि मुलं जन्माला आल्यानंतर त्यांचं डे 1 पासून रुटीन पाहिजे. जसा एज ग्रुप वाढेल तसं प्रत्येक गोष्ट आयुष्यात इम्पॉर्टंट आहे. मोबाईलवरती बघणं, मोबाईल शिकणं, मोबाईलचा वापर करणं, त्याच्यावर थोडी एंटरटेनमेंट करणं, तसंच सेम कम्प्युटर आणि टी व्हीचं आहे. हे सुद्धा एंटरटेनमेंट आहे किंवा त्याच्यावर गेम खेळ, हे पण आपल्या आयुष्यामध्ये गरजेचं आहे. पण ते किती वेळ हे आपल्याला त्या मुलांना शिकवावं लागतं आणि ते आपण त्यांना त्या रुटीनमधूनच शिकवू शकतो. की टी व्ही बघायचा आहे ना तुला, मग आता तू शाळेतनं आला आहेस किंवा तू खेळून आला आहेस, तू दमला आहेस, तुला आता बसायचं आहे, तेव्हा तू अर्धा तास टी व्ही बघू शकतो किंवा त्या अर्धा तासात तुला टी व्ही बघायचा आहे का मोबाईल खेळायचा ते तू ठरव, पण ते अर्धा तासच. आणि त्या ज्या सवयी लावायच्या आहेत त्याच्यासाठी तुम्हाला आग्रही असणं खूप गरजेचं आहे. आग्रही म्हणजे कसं की तू आता टी व्ही बघितला नाहीस तर मी तुला फटके देईन किंवा मी तुला रागवीन किंवा अशा पद्धतीचं वाक्य बोलणं बरोबर नाही आहे. कारण की ते त्याच गोष्टी मुलं आपल्यासाठी वापरतात. किंवा मी हे करणार आहे ना आता मग तू मला टी व्ही बघायला दे किंवा मग तू उलटं त्याचा वापर ते करू शकतात त्यांची मागणी मान्य करण्यासाठी. त्यामुळे मुलांना ब्राईब देणं म्हणजे एखादी गोष्ट लाच देणं हे गोष्ट अशा पद्धतीची वाक्यरचना नको आहे. तर ही वेळ तुझी आहे, तुम्ही त्यांना ऑप्शन द्या. म्हणजे लेट देम डिसाईड की मी स्वतः डिसाईड केलं आहे. कारण की खूप वेळा न ऐकण्याचं कारण असतं की आपण त्यांना कुठल्या गोष्टीचं निर्णय घेऊ देत नाही. की प्रत्येक गोष्ट आई तू का सांगते, मला आत्ता ही करायची म्हणून मी करणार आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही पर्याय ठेवा त्यांच्यासमोर आणि तो पर्याय पण निवडण्याचा आधी स्वातंत्र्य त्यांना द्या. आणि ते पर्याय असे असायला पाहिजे की ते त्यांना गरजेचे आहेत किंवा ते त्यांच्या एज ग्रुपसाठी आहेत. म्हणजे आता अभ्यास करायचा आहे, अभ्यासाची वेळ आहे, पण अभ्यास करताना तुला आधी मॅथ्स करायचं आहे की तुला आधी दुसरा विषय करायचा हे तू डिसाईड कर. तुला लिहायचं आहे का तुला आता वाचायचं आहे ह्याचं डिसिजन त्याला घेऊ दे. म्हणजे आधी वाचायचं आणि मग मॅथ्स करायचं, दोन्ही करायचंच आहे, पण काय करायचं हे तू ठरव. किंवा 2 वेळा आहेत, एक समजा सुट्टीचा दिवस आहे तर रविवारी सकाळी तुम्ही सांगू शकता की सकाळी 9 ते 10 तुझा अभ्यासाचा वेळ आणि संध्याकाळी 4 ते 5 आहे. तर तू ठरव की तुला सकाळी करायचं की संध्याकाळी करायचं. मग संध्याकाळी आपल्याला बाहेर जायचं आहे तर तू सकाळी करणार आहेस का त्या गडबडीत तुला अभ्यास करायचा आहे. तर अशा पद्धतीचं पॉझिटिव्हली तुमची सेंटेन्सेस वाक्य असायला हवी आणि डिस्कशन बेस असायला हवं. म्हणजे का करायचं आहे, मग तुला काय वाटतं की तुला का नाही करायचं ते तू सांग, तुझे कारण काय आहे, कारण दिलं पाहिजे. आणि त्यांना ते एक्सप्रेशन शिकवलं पाहिजे की मला एखादी गोष्ट नाही करायची तर मग आता मला का नाही करायची. म्हणजे आई जबरदस्ती करते म्हणून नाही करायचं आहे की करायचंच नाही. समजा करायचंच नाही आहे म्हणजे मुलांना खूप, आता हा जो एज ग्रुप आपण निवडलेला आहे त्या एज ग्रुपमध्ये मुलांना लिखाणाची खूप कंटाळा येतो. तर काय होतं ना, बऱ्याच वेळा खूप प्रेशराईज करून त्यांना लिहायला लावलेलं असतं आणि खूप मुलांचं फाईन मोटर डेव्हलप झालेलं नसतं आणि म्हणून त्यांना तो ताण येतो हातावरती, बोटावरती, मनगटावरती. ह्या सगळ्या त्यांच्या हाताच्या ज्या काही त्यांचे जे म्हणजे वेगळे वेगळे सांधे असतात, हालचाली, त्या पूर्णपणे डेव्हलप व्हायच्या अगोदरच त्यांच्यावरती तो ताण आलेला असतो आणि म्हणून त्यांना ते नको वाटतं की नाही मला नाही करायचं आहे. पण हा ताणच येऊ नये म्हणून आधी काही करता येऊ शकतं. आधी खूप ॲक्टिव्हिटीज असतात, त्या शाळांमध्ये पण करून घेतल्या जातात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज. पण तेवढ्याच त्या काही मुलांना शाळेत जे करून घेतात तेवढं सफिशियंट असतं, पण काही मुलांना घरी पण करण्याची गरज असते. तर काही शाळांमधनं ते सांगतात की तुम्ही कणिक द्या, तुम्ही जेव्हा पोळ्या करतात, तुम्ही आया पोळ्या करतात तेव्हा मुलांना एक कणकेचा गोळा, तेव्हा त्यांना सांगा की तू स्वच्छ हात धुवून ये, मग आपण ह्या कणकेचा. मग त्यांना खूप मुलं मागतात पण आया देत पण नाहीत. तर ते कितकं इम्पॉर्टंट आहे ती ॲक्टिव्हिटी की कणकेबरोबर त्या गोळ्याबरोबर खेळू द्या ना, तो तुम्ही टाकून द्या नंतर.
फक्त त्यांनी तोंडात घातला किंवा काय तर त्याच्याकडे लक्ष ठेवा की कुठे खाली सांडलेलं त्यांनी तोंडामध्ये घालायला नको. तर क्ले देण्यापेक्षा, विकत आपण क्ले आणतो त्याच्यापेक्षा त्यांना मातीत खेळू द्या, तुम्ही त्याच्याबरोबर थांबा, त्याला शिकवा की खेळून झालं की हात पाय धुवायचे आहेत. तुम्ही जेव्हा किचनमध्ये असता तेव्हा तुम्ही किचनमध्ये तर आपण इतकं मुलांना सायन्स बेसिक सगळ्या कॉन्सेप्ट शिकवू शकतो, पण आपण किचनमध्ये मुलांना घुसूच देत नाही. तर काय आपल्याला कात्री आहे, सुरी, याच्यापासून त्यांना लांब ठेवायचं आहे किंवा त्यांना समजून सांगायचं की त्यांनी तुम्हाला हर्ट होऊ शकतं. पण तुम्ही त्यांना द्या, ते केल्याशिवाय, ते सगळे अनुभव घेतल्याशिवाय मुलं शिकणारच नाहीत. आणि असं कागदाचे बोळे करणं आहे किंवा त्याचे फाडणं आहे. त्याच्यानंतर तुम्ही मातीमध्ये जेव्हा खेळता किंवा एखादी वस्तू वेगवेगळ्या पकडता, झेलता, फेकता, तर ह्याने सगळ्यांनी ग्रॉस मोटर आणि फाईन मोटर मुलांचं डेव्हलप होतं. मणी ओणं आहे किंवा मणी आता आपण नाही आपल्याकडे, तर अगदी आपल्या घरात पास्ता असतो, तो तुम्ही सुई दोरात ओवायला देऊ शकता की तो मोठा असतो धरायला. तर पहिल्यांदा मोठ्या वस्तू द्यायच्या आणि मग हळूहळू छोट्या वस्तूंकडे जायचं. कारण की म्हणजे फाईन मोटर जसं जसं डेव्हलप होतं तसं आपण बारकावे ज्याच्यामध्ये आहेत त्या ॲक्टिव्हिटी आपण करू शकतो. आणि मग त्यातलं जोर वाढला, त्यातले आपले पेरांमधले जे हाडं असतात ती मजबूत झाली की मुलं व्यवस्थित लिहितात. आणि मग ते लिहायला त्यांना वेळ लागत नाही, चुकत नाही किंवा त्यांना ते प्रेशर देऊन ते दुखत नाही आणि मग ते विनासायास विना कंटाळा करता ती मुलं लिहितात. तर सगळ्यात मेजॉरिटी गोष्टी ज्या आहेत ना त्या लिखाणासंदर्भात प्रॉब्लेम्स, रायटिंगचे इश्यू जास्त येतात. आणि तिथून मग तो नाही का म्हणतो याचं तुम्ही फाइंड आउट केलं रिझन आणि त्याच्यावर काम केलं की आपोआपच तो प्रॉब्लेम राहत नाही आणि मग ते सुरळीत त्याचं सुरू होतं. कारण अभ्यास किती वर्ष करायचं आहे मुलांना आणि ते अभ्यासाचं महत्त्व पण आपल्याला महत्त्व आहे. हिशोबाने सांगतात. आणि रोजच्या रोज ते तुम्ही एकदा हॅबिट डेव्हलप केली की मला हे रोज करायचं आहे, म्हणजे त्यांचं मानसिक तयारी होते की यासाठी मला अर्धा तास बसायचंच आहे रोज. तर ती सवय लावणं म्हणजे अगदी अर्धा तास नाही, पहिले मुलं छोटी असतात तेव्हा 4-5 मिनटं बसतील. आता माझ्याकडे असे खूप पॅरेंट्स येतात की ते सांगतात की माझं मूल आता सिनियर KGत आहे, तो बसतच नाही. मुलाचं वय सिनियर KG 4 ते 5 वर्ष असतं, त्याची फिजिकल लेवलला 5 मिनिटाच्या वर बसण्याची कपॅसिटी नाही आहे आणि तुम्ही त्याला अर्धा तास, 1 तास, 2 तास बसवता, तर ते चुकीचंच आहे ना, त्याच्या वयासाठी नाही आहे. मग तुम्ही तो जर 5 मिनिटानंतर चुळबुळ करत असेल तर फक्त अजून 1 मिनिटं वाढवायचं आहे, 6 मिनिटं बसवायचं, मग हळूहळू 7 मिनिटं. मग तू आता ही एवढी लाईन कंप्लीट कर किंवा हे 2च लिही, अख्खं कंप्लीट करून मगच उठायचं असा आग्रह तुम्ही सुरुवातीला धरू नका. आणि हे प्रत्येक मुलापरत्वे बदलू शकतं, असं नाही की हेच फक्त एका मुलाला लागू होईल. प्रत्येक समान वयोगटातले असले तरी प्रत्येकाची आयडेंटिटी वेगळी आहे आणि त्यांचं डेव्हलपमेंटचा जो ग्राफ असतो तो वेगळा असतो. कोणी मुलं 200 शब्द बोलतील म्हणजे त्यांच्या 2 वर्षाच्या वयात, कोणी जास्त बोलतील, कोणी कमी बोलतील, तर प्रत्येकाचं वेगळं आहे. म्हणून आपल्या मुलामध्ये काय चालू आहे हे दुसऱ्या मुलांचं बघून त्यांचे गुण आपल्या मुलामध्ये नाही शोधायचे, आपल्या मुलात काय ते आपण शोधलं पाहिजे. पालकांनी ऑब्झर्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ऑब्झर्वेशन काय करायचं याच्यासाठी तुम्हाला सगळी माहिती पाहिजे. तर बेस तो आहे की सगळ्यात अगोदर तुम्हाला माहिती पाहिजे की मुलांची डेव्हलपमेंट होते कशी, मग त्याप्रमाणे आपल्या मुलामध्ये करायचं. दुसऱ्या मुलांमध्ये म्हणजे कसं की जनरलाइज जे वर्ल्ड वाईड नॉर्म्स आहेत ते, किंवा ते 5 वर्षाचं मूल आहे आणि ते जर अजूनही पळत नसेल तर मात्र त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. तर ते एक जनरलाइज झालं. पण तो पळतोय, पण तो समजा एका मुलाला 10 सेकंदात तिथपर्यंत जातो, एखादा मुलगा इथपर्यंत जातो, दॅट इज ओके. ते प्रत्येकाचं स्पीड आणि प्रत्येकाचं शिकण्याचं वेळ, ग्रास्प करण्याची ताकद ही सगळी वेगळी वेगळी असते. एखाद्याला चित्रकला छान येते तर एखादा विषय चांगला असतो, तर ते आपल्याला ऑब्झर्व करायचं. त्याच्यासाठी तुम्ही मुलांबरोबर रोज बसणं, त्यांच्याबरोबर ॲक्टिव्हिटी करून घेणं, त्यांचा अभ्यास घेणं, याच्यासाठी तुम्ही जर वेळ घालत तर तुम्हाला कळेल की मुलं कशा पद्धतीने आपली ग्रो होत आहेत. आणि मग तुम्ही टीचरबरोबर बोलू शकता की मी हे करून घेते पण होत नाही आहे, मग कुठल्या पद्धतीने करतायत. मग आता शिकणारं दुसरं त्यालाच जोडून मला हे खूप इम्पॉर्टंट सांगण्याचं वाटतो टॉपिक किंवा पॉईंट, की प्रत्येक मूल हे वेगळ्या पद्धतीचं लर्नर असतं. म्हणजे कोणी बघून शिकतं, कोणी ऐकून शिकतं, कोणी करून शिकतं. तर त्याला ऑडिटरी, व्हिज्युअल,
म्हणजे वेगवेगळ्या पद्धती वापरून मुलांना शिकवावं लागतं. एखादी कॉन्सेप्ट नाही समजली तर आजकाल शाळांमध्ये वेगवेगळ्या पद्धती वापरतात. फक्त फळ्यावर लिहून पूर्वीचं जशा पद्धती होत्या त्याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे आता. त्यामुळे तसा प्रश्न येत नाही, पण ते डिस्कस केलं पाहिजे आपल्या टीचरबरोबर मुलांच्या. आणि मग आपण त्या पद्धतीने, म्हणजे खूप वेळा असंही होतं की वर्गामध्ये एका पद्धतीने शिकवलेलं आहे आणि ट्युशन लावतात आणि ट्युशनमध्ये वेगळ्या पद्धतीने शिकवतात आणि मग मूल खूप कन्फ्यूज होतं त्याच्यामध्ये. तर त्याच्यावर पण लक्ष ठेवणं हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर ओव्हरऑल डेव्हलपमेंट झाली पाहिजे मुलांची, की त्याच्यासाठी आपलं ऑब्झर्वेशन पाहिजे. मग तो खूप मुलं येऊन पॅरेंट येऊन म्हणतात की ती मुलं आमची लाजतात, बोलत नाहीत. त्यांच्यामधला कॉन्फिडन्स कसा वाढवायचा, ते बोलत नाहीत. किंवा एखादं मूल खूपच जास्त हट्टी आहे. म्हणजे हट्टी म्हणजे काय, की ते टँट्रम्स थ्रो करतात, की एखादी वस्तू मागितली आणि मी त्यांना दिली नाही की ते लगेच हातपाय आपटतात, तिथेच बसतात. तर हे सगळे अगदी नॉर्मल बिहेवियर इश्यूज आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला त्यांच्याबरोबर कशा पद्धतीने तुम्ही वागताय आणि तुम्ही कसं रिप्लाय देताय हे खूप इम्पॉर्टंट आहे. की समजा आईने सांगितलं की मी तुला ही गोष्ट आत्ता देणार नाही आहे, तर मग घरातल्या आजी आजोबांनी तीच वस्तू दिली, वडिलांनी दिली, तर हे अयोग्य आहे. कारण की त्याला हे कळलं की आईने नाही दिलं तर आजी देणार आहे, आजीने नाही दिलं तर आजोबा देणार आहे. तर मुलांना जेव्हा सवय लावतो तेव्हा आई वडील, घरामध्ये इतर जे सदस्य आहेत त्यांच्यामध्ये एक मत असलं पाहिजे की मला अशा पद्धतीने ह्या मुलाला वाढवायचं आहे, किंवा वाढवायचं म्हणण्यापेक्षा ह्या पद्धती मी वाचल्या आहेत किंवा मी विचारून आलेली आहे, डिस्कस करून आले आहेत, तर त्या त्यांच्यापर्यंत पोचवणं. आणि मग त्या सगळ्यांनी मिळून की तुम्ही पहिला प्रश्न विचारा की तुला आईने सांगितलं काय. तुम्हाला एका पेजवर राहणं खूप इम्पॉर्टंट आहे, नाहीतर मग आई व्हिलन होते. खरंच आहे. कारण बऱ्याच वेळा आई म्हणते की मोबाईल घ्यायचा नाही आणि आजी आजोबा त्यांच्या हातात बरोबर. द्यायचं. त्याचं कारण मी सांगते की मूल जर रडत असेल, आता हा एज ग्रुप असा आहे की लगेच रडारड सुरू करतात, आरडाओरडा करतात. आणि आजी आजोबांना काय त्यांना वाईट सवय लावायची नसते, पण त्यांचं वय वाढलेलं असतं आणि त्यांची पेशन्स लेवल कमी झालेली असते. आणि म्हणून ते म्हणतात की देऊन टाक ना, कशाला रडवत. त्यांना ते ऐकवत नाही, त्यांचं पण काही कारणं असतात. पण त्यांना नीट समजावून सांगितलं की तू आईकडेच जाऊन माग, आई जे सांगेल तेच कर. तर मग ते त्या पद्धती त्यांना आपण सांगितल्या, समजावून सांगितलं. कारण बऱ्याचदा त्यांना असं वाटतं की तुम्ही आम्हाला काय शिकवताय, आम्ही काही मुलं वाढवली नाही का, असं त्यांचं वाक्य असतं. आणि आजी आजोबा घरात असणं हे केव्हाही चांगलं. मुलांसाठी कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी त्यांना शिकायला मिळतात. गोष्टी स्वरूपातनं इतिहास कळतो, आपली संस्कृती कळते. पण ते त्या पद्धतीने त्यांच्या लेवलला, आजच्या काळाला अनुसरून त्यांनी सांगायला पाहिजे. म्हणजे मुलं त्यांचं ऐकतील आणि आपली संस्कृती आणि आपल्या घरातल्या ज्या रूढी परंपरा असतील त्या ह्या काळाला जोडून सांगितल्या तर आपोआप. आणि ते कोण सांगणार, आजी आजोबाच सांगायला असतात. त्यामुळे ज्यांच्या घरात आजी आजोबा आहेत ती मुलं जास्त लकी आहेत. फक्त त्यांना पण थोडंसं काळानुरूप आजी आजोबांना पुढे यायला पाहिजे. आता म्हणजे सिनियर KGच्या पर्यंत आपण मुलं आली आहेत आपली, आणि पहिली दुसरीची जी मुलं असतात ती बऱ्याच वेळा काय होतं की जे शाळेत शिकवलंय ते घरी सांगत नाही, आणि त्यांना म्हणजे त्याचा कंटाळा पण येतो. एका जागी बसण्याचं अजूनही सवय लागलेली नसते. तर त्या मुलांनी थोड्या वेळ का होईना, म्हणजे अर्धा तास तरी बसलं पाहिजे असं पालकांना वाटत असतं, आणि ती मुलं अजिबात बसत नाही. तर त्यांची ही सवय कशी आपण डेव्हलप करू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ना, की एका दिवसात मूल अर्धा तासात बसायला लागणार नाही. तर त्याने जर पहिली दुसरीत अर्धा तास बसायला हवं आहे, तर ते पहिल्यापासूनच हळूहळू सवय की 1-2 मिनटं बसलं आहे. एखादी कृती जर मुलगा करतो आहे तर ते बघा तुम्ही तो किती वेळ करतो आहे आणि कधी त्याचं डायव्हर्ट होतं आहे लक्ष. आणि तिथून मग हळूहळू अर्धा मिनिट 1 मिनिट त्याला कसं आपण खेळवून ठेवू शकतो हे आपल्यावर आहे. त्याला ते सांगून आणि त्याला ती गोष्ट हे करून कळणार नाही आहे. त्याच्यामुळे त्या मुलांची ती जी हॅबिट आहे एका ठिकाणी बैठक वाढवण्यासाठी, म्हणजे पुढचा विचार करा की 10वी-12वीसाठी किती बैठक गरजेची आहे. 2-4 तास बसणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी आत्तापासून हळूहळू हळूहळू की हे पूर्ण करायचं आहे, मग मी थांबते आहे, मग आपण करूयात, आपण हे करूयात. मूल अभ्यासाला बसवलं आहे तर तुम्ही तिथे मोबाईल बघत बसणं
अतिशयच चुकीचं अयोग्य आहे. आहे. हां. खरंच. म्हणजे तिथे तुमचं पार्टिसिपेशन सुरुवातीच्या वयामध्ये खूप गरजेचं आहे. नंतर तुम्ही खूप पॅरेंट असं पण म्हणतात, की मी बसले की तोपर्यंत करतो. मी उठले की मुलगा काहीच करत नाही. तर याचा अर्थ तो तुमच्यावरती अवलंबलेला किंवा त्याला प्रत्येक ठिकाणी एक मोटिवेशन लागतंय. हां, तू बरोबर करतोय, चल पुढे. तर स्वतःचं सेल्फ मोटिवेशन त्याच्यामध्ये वाढवण्यासाठी की तू हे छान करतोयस, तू आता एवढं पूर्ण कर, तोपर्यंत मी माझं हे काम करून येते. असं हळूहळू डिटॅच पण होणं गरजेचं आहे पुढच्या लेवलमध्ये किंवा पुढच्या इयर्समध्ये. तर ते सुद्धा करणं गरजेचं आहे. तर हळूहळू पहिल्यांदा त्यांना घेऊन बसण्याची ती सवय लावणं, त्याच्यासाठी तुम्ही तिथे पूर्ण वेळ थांबणं, त्याच्याकडे बघणं, त्याच्याशी बोलणं, त्याला एक्सप्लेन करणं, ह्याच्यामधनं तो अर्धा तास आहे, 15 मिनटं आहेत, 20 मिनटं आहे, ह्या गोष्टी करायला हव्यात सुरुवातीला. आणि त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू डिटॅच पण व्हायचं आहे की 4थी-5वी नंतर तुम्हाला पूर्ण वेळ बसण्याची गरज नाही. जिथे आडेल तिथे तुम्ही अभ्यास घेत असाल, तुम्ही त्याला एक्सप्लेन करू शकत असाल त्याचा विषय, तर तोपर्यंत ठीक आहे. पण नाहीतर तुम्हाला तिथे असण्याची गरज नाही. पण ते हळूहळू काढायचं आहे. एकदम की आता आजपासून मी नाही बसणार, तू तुझं तुझं कर, असं करून पण चालणार नाही. तर ते अगदी जसं हळूहळू डेव्हलप तुम्ही करताय बसून, तसंच ते तुमचं स्वतःचं तिथे असणं पण तुम्हाला हळूहळू ग्रॅज्युअली कमी करायचं आहे. सगळ्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे, कुठलीही हॅबिट ही ग्रॅज्युअली डेव्हलप करायची. आणि आपलं फोकस कुठे आहे हे आपल्याला माहिती पाहिजे की म्हणून आपल्याला आधी हां, माहिती असायला की आपल्याला किती वेळ आणि किती दिवसात त्याला ह्या गोष्टी करायचं आहे. म्हणजे अगदी काय तिथे टार्गेट बेस नाही आहे, पण एक साधारण की आपल्याला निदान महिन्याभरात हा बदल हळूहळू त्याच्यात अगदी 0.% का होईना तो आला पाहिजे, हे आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. आणि त्या पद्धतीने त्यांना मोटिवेट करून ती हॅबिट डेव्हलप करायची. आपल्या आणि मुलाला हॅबिट समजून घेऊन ते हां, आपल्या मुलाला समजून, दुसऱ्या मुलाचं नाही बघायचं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की सकाळी उठल्यापासून, उठायची वेळ पण ते रात्री झोपेपर्यंत तुमचं रुटीन पाहिजे. म्हणजे जसं मुलाचं असेल तसं पालकांचं स्वतःचं आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की आपलं रुटीन जे असतं ना स्वतःचं, त्याच्यात मुलांचं रुटीन बसवायला जातात पालक. आणि मग ते सगळं क्लॅश होतं आणि मग ते सोडून देतात की नाही हे काय होत नाही आहे, जेव्हा होईल तेव्हा करू. असं नाही. आपली प्रायोरिटी कोण आहे? आपलं प्रायोरिटी आपलं मूल आहे. त्याला सेंटरमध्ये ठेवा. त्याच्या गरजा काय आहेत, त्याच्या वेळा काय आहेत, मग ते शाळेच्या असू देत, खाण्यापिण्याच्या असू दे, खेळण्याच्या असू दे, कशाच्याही असू देत, त्या वेळा आपल्याला बघून आणि त्याच्यानुसार आपलं टाईम टेबल की तो झोपलेला आहे, तो खेळायला गेला आहे, तो शाळेत गेला आहे, त्या वेळेत आपण आपली जी कामं आहेत ती आपल्याला डिझाईन करायची. नाही तरच ते शक्य होतं आणि त्या मुलांना आपण चांगल्या सवयी लावू शकतो. अदरवाईज खूप डिफिकल्ट होतं आणि मग तुमचं पण रुटीन नीट बसत नाही आणि मुलांचं पण नीट बसत नाही. आता म्हणजे आपण 7-8 वर्षाच्या मुलांचं पण बोलतोय, तर बऱ्याच वेळा मला असं दिसायचं की शाळेमध्ये मुलं सगळी डबा म्हणजे खातात, एकमेकांना देतात सुद्धा. पण काही काही वेळेस असं होतं की एखादा मुलगा काय करतो की दुसऱ्या मुलाचा डबा त्याला न विचारताच खाऊन टाकतो. म्हणजे असं एखाद्या वेळेस गंमत म्हणून ठीक आहे, पण त्याला ती सवय लागते की कोणाला न विचारता असं करणं. हे पूर्ण चुकीचं पण आहे. परंतु हे त्या मुलांना कसं समजावून सांगणार आपण की हे नाही खायचं आहे आणि अशी सवय का लागू शकते मुलांना? खूप वेळा मुलं जी वागतात, म्हणजे आपण पण आता बाहेर जातो तेव्हा बघतो की एखादं मूल आपल्याला म्हणतं की अरे ती आई थांबवत का नाही आहे त्या मुलाला, असं आपण ते बघून म्हणतो. तर हे कारण असतं त्याला की आई वडील त्या मुलांना ते वर्तन जे करतायत, जे अयोग्य आहे, ते अयोग्य आहे हेच त्यांना माहिती नाही आहे. आणि ते अयोग्य आहे तर ते एकतर त्यांना हे पण असतं की जाऊ दे, जे चाललंय ते चालू दे. पण त्याचं परिणाम नंतर त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर होत असतो. जसं तू म्हणाले की त्याला ती सवय लागली की दुसऱ्याचाच डबा उचलून खायचं आहे, तर तो एक उद्या जाऊन तो आणखीन वस्तू घेईल ना मुलांच्या, की मला आवडली आहे, माझ्याकडे नाही आहे ना, मग मी आता ती वस्तू घेणार. तर असं त्या मुलांना सवय लागते. तर कोणालाही न विचारता कुठलीही वस्तूला हात न लावणे. म्हणजे अगदी घरामध्ये सुद्धा समजा बाबांची एखादी वही पडलेली आहे किंवा डायरी पडलेली आहे, तर आईने किंवा वडिलांनी त्या मुलांना सांगायचं आहे की ही माझी डायरी आहे आणि तू मला विचार, मी देईन तुला बघायला, पण तू मला विचार आधी की मी ही डायरी घेऊ का बाबा, किंवा मी ही पर्सला हात लावू का, किंवा मी ही बघू का कशी आहे. कारण क्युरिओसिटी असते मुलांना.
तर मग तुम्हाला समजा एखादी अशी वस्तू त्यांनी मागितली की जी आपण नाही देऊ शकत, की जसं लहान मूल म्हणतो नाही नाही मला ती कात्री पाहिजेच आहे, मला कापायचं आहे किंवा मला सुरी वापरायची आहे, तर मग अशा वेळेस आपण त्यांना देऊ शकत नाही. मग आपण त्यांना सांगे ठीक आहे तू हातात धर, त्याला धार असते, त्याने आपल्याला जखम होऊ शकते, मग तुला आग होईल, तुला दुखेल, मग आपल्याला डॉक्टरकडे जावं लागेल, हे एक्सप्लेन करायचं. आणि मग मी धरते, तुला कापायचं आहे ना, मग आपण कापूयात. मग अशी एखादी सॉफ्ट गोष्ट त्याच्याकडनं कापून ती क्युरिओसिटी त्याची दाबायची नाही, ती योग्य मार्गाने बाहेर पाडायची. तर असंच मुलं काय करतात की मला क्युरिओसिटी आहे की त्याच्याकडे वेगळीच गाडी आहे, किंवा खेळताना खाली बिल्डिंगमध्ये मुलं खेळतात, तर एखाद्याचा बॉल आवडला ते उचलून घरी घेऊन येतात. तर हे काही खूप खूप अयोग्य नाही आहे. ते त्यांच्या वयाला त्यांना वाटतंय की हे माझ्याकडे नाही आहे, माझ्याकडे असायला पाहिजे. आपल्याला नाही वाटत का आपल्या मैत्रिणीकडे एखादी साडी बघितली आणि अरे किती सुंदर साडी, आता नेक्स्ट टाईम मी अशीच घेईन, आपल्यालाही वाटतं ना, पण आपण थांबतो. ते त्यांना माहिती नसतं, त्यांना ते कळत नसतं की माझ्याकडे पण हा असा बॉल होऊ शकतो, मी आईला सांगितलं की मला नेक्स्ट टाईम असा बॉल घेऊन दे. पण ते त्यांना तेवढं त्यांचं ती जी लॉजिकल थिंकिंग आहे किंवा त्या गोष्टी त्यांच्या डेव्हलपच नाही झालेल्या आहेत, त्यामुळे ते तसा विचार करू शकत नाहीत. आणि म्हणून तिथे न रागवता त्यांना एक्सप्लेन करून सांगणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ज्या ज्या वेळेला घरात किंवा एखाद्या नातेवाईकाकडे आपण जातो आणि त्यांच्या घरामध्ये मुलं जाऊन उचकपाचक करतात, अगदी उचकपाचक हा शब्द मुद्दाम वापरते कारण ते उचकपाचकच करतात की ही वस्तू घे इकडे ठेव, ती घे, ही बघ, असं करतात. तर त्या वयामध्ये ते त्यांना क्युरियस आहे, कारण ते आपल्या घरात असं नाही आहे, त्यांच्या घरामध्ये वेगळं, प्रत्येकाचं घर वेगळं, वस्तू वेगळ्या असतात. तर त्यांना सांगायचे की त्या काकूला विचार की मी हात लावू का काकू याला, मी हे बघू का काय आहे, आणि मग ते तू जाऊन बघ किंवा तू मला सांग की आई चल आपण हे बघूयात म्हणून. तर अशा पद्धतीने तुम्ही ते हँडल करू शकता. दुसरी अजून एक ह्याच वयामध्ये दिसणारी, अर्थात सगळ्याच वयामध्ये होतं ते, की पालक मुलांना खूप लेबल लावतात. तू मठ्ठ आहेस, तू मूर्ख आहेस, किंवा तू खूप हुशार आहे, आमचा मुलगा तर ब्रिलियंट आहे. तर ह्या लेबल लावू नये याविषयी पण आपण जागरूक राहिलं पाहिजे. तर त्याविषयी पण सांगा मला. लेबल जेव्हा आपण लावतो, म्हणजे एखाद्याला आपण सारखं काहीतरी वेडा म्हटलं तर त्याच्यामध्ये कुठेतरी कॉम्प्लेक्स तयार होतो. तर बेसिकली लेबल लावल्यामुळे तुमच्या मानसिकतेवरती परिणाम होत असतो. मग ती दोन्ही बाजूनी असेल. म्हणजे तुम्ही जर सारखं मुलाचं कौतुक केलं, म्हणजे कौतुकास्पद असेल तर करायलाच पाहिजे, पण किती करायचं त्याला एक लिमिट ठेवायला पाहिजे. आणि ते कसं करायचं त्या त्या म्हणजे त्याच्या एक पद्धतीमध्ये पण खूप विचार करून करणं गरजेचं आहे. की मी का करते हे त्यांना एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. की मी तुला आता एखादी गोष्ट का बक्षीस म्हणून देते, की अरे वा तू किती छान. म्हणजे आता अगदी सिम्पल गोष्ट सांगते की एखादा मुलगा जर लिहित नसेल तर तुम्ही मुलांना आवडणाऱ्या वस्तूंची लिस्ट बनवून ठेवा. मग त्याला आईबरोबर खेळायला आवडत असेल किंवा एखादा गेम आवडत असेल मोबाईलमधला, किंवा एखादं पदार्थ त्याला आवडतो आहे, किंवा एखाद्या पर्टिक्युलर गार्डनमध्ये त्याला खेळायला जायला आवडतो आहे, तर याची लिस्ट बनवा. आणि जेव्हा एखाद्या मुलाने एखादी वस्तू केलेली आहे तेव्हा ॲज अ मोटिवेशनल फॅक्टर म्हणून त्याचा तुम्ही वापर करा. की आज आपण ना त्या गार्डनमध्ये जायचं आहे, समजा ती लांब आहे पण एखादी वेळ घेऊन गेल्यानंतर मुलांना आवडतं की ती गार्डन, त्याच गार्डनमध्ये जायचं आहे असं म्हणजे मुलं म्हणतात. किंवा एखादा पदार्थ खायचा आहे, तर आज मी तुझ्यासाठी खास पावभाजी बनवणार, तुला खूप आवडते की नाही, कारण की आज तू इतकं सुंदर लिहिलं आहेस किंवा छान तू बसून अभ्यास केलास, किंवा तुला शाळेमधून आज काहीतरी स्टार मिळतं किंवा काहीतरी मोटिवेशन मिळालं, तर ह्या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही त्याला मोटिवेट करू शकतात. तर तसंच तुम्ही जेव्हा लेबल लावतात, आणि लेबल जनरली हुशार हा जर सोडला, हुशारमध्ये काय होतं की त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स वाढतो, कॉन्फिडन्स त्यांचा डेव्हलप नाही होत, ओव्हर कॉन्फिडन्स होतो. आणि हुशार सोडला तर बाकी सगळी निगेटिव्ह लेबल्स असतात. आणि निगेटिव्ह लेबल जेव्हा तुम्ही लावता मुलांना, तेव्हा त्यांच्यामध्ये इन्फिरिटी कॉम्प्लेक्स तयार होतो. एकदा का तुमच्यात कॉम्प्लेक्स तयार झाला की ती मुलं मिक्स होणं, बोलणं कमी होणं आणि शायनेस वाढणं, आणि मग कशातच पार्टिसिपेट मुलं करेन अशी होतात. तर ह्या गोष्टी मानसिकतेवर परिणाम करणाऱ्या आहेत. तर त्या कशा पद्धतीने परिणाम करतात ह्याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. की तो पॉझिटिव्हिटी त्याच्यामध्ये आहे की नाही ही बघणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा पॉझिटिव्हली मानसिकतेवरती परिणाम होतो तेव्हा मूल चांगल्या पद्धतीने ग्रो होतं, किंवा त्याचं ते जे काही स्किल आहे ते चांगलं डेव्हलप होतं.
आता हे लेबलचं ते एक अजून मला वाटत होतं ते तर तू सांगितलंस. अजून एक माझ्या मनामध्ये सतत प्रश्न असतो की काही मुलं शाळेमध्ये खूप घाबरलेली असतात किंवा नुसतं बघितलं तरी रडतात. आणि याचा परिणाम म्हणजे बहुतेक वेळा जेव्हा जेव्हा आपण मुलांशी बोलतो तेव्हा त्या घरातल्या भांडणांचा, आईवडिलांच्या नात्याचा खूप परिणाम होतो. तर पालकांनी म्हणजे नेहमीच चांगलं योग्यच वर्तन केलं पाहिजे, बरोबरच आहे. पण वयाच्या 8व्या वर्षापर्यंत तरी आपण मुलांसमोर काय वागलं पाहिजे असं वाटतं तुला? म्हणजे पालकांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे वागताना? मगाशी मी जसं सांगितलं की सगळं ऑब्झर्वेशनमधून मुलं शिकतात. आणि जेव्हा एक थोडंसं मेजर काहीतरी होतं, म्हणजे भांडण हे त्यांच्यासाठी मेजर आहे की तुम्ही आरडाओरडा करताय किंवा काही घरांमध्ये थोडंसं मारलं वगैरे जातं एकमेकांना, म्हणजे हिंसा फेकाफेकी होते. आणि त्यांनी या वयामध्ये मन खूप नाजूक असतं आणि त्याच्यावरती परिणाम होतो त्या गोष्टीचा. आणि ते खोलवर कुठेतरी तुमच्या ते एक्सपिरियन्सेस राहतात आणि त्याचा परिणाम मग तुमच्या पुढच्या आयुष्यावरती त्याचा परिणाम होतो. म्हणजे शाळेचं जसं खूप वर्ष आपल्याला शाळेमध्ये जायचं आहे, म्हणजे सुरुवातीपासूनची शाळेची वर्ष ही जर चांगली असेल तर पुढची पण चांगली जातात. तसंच तुमची सुरुवातीच्या आयुष्यातली वर्ष जर चांगली असतील तर तुमचं आयुष्य पण पुढे चांगलं घडतं किंवा तुम्ही ते चांगलं घडवता. कारण की तुमचे एक्सपिरियन्सेस चांगले आहेत आणि तुम्ही तशा पद्धतीने डेव्हलप होता. म्हणजे इमोशनली ते मूल वीक डेव्हलप होतं, कारण की त्याने ते सगळं बघून तो घाबरून जातो. तर त्या कुठलेही आयडियल जे वर्तन आहे ते मुलांच्या समोर म्हणजे समजा प्रॉब्लेम जरी आला, म्हणजे एका ठराविक वयानंतर घरामध्ये प्रॉब्लेम आला आहे किंवा काहीतरी झाली आहे सिच्युएशन की ती हँडल करता आपल्याला प्रॉब्लेम येतो आहे, तर ती पॉझिटिव्हली कशा पद्धतीने आईवडील हँडल करतात हे जर मुलांनी बघितलं तर ते पुढे जाऊन ते पण त्या चांगल्या पद्धतीने त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या ज्या निगेटिव्ह किंवा ज्या थोड्या कठीण प्रसंग आहेत त्याला चांगल्या पद्धतीने मुलं तोंड देऊ शकतात. तर त्याच्यामुळे वाद तर होणारच आहेत दोन माणसांमध्ये. मग ते सासू सुनेत असतील किंवा आईवडील असतील किंवा दुसरे कुठले फॅमिली मेंबर, तर ते मुलांसमोर न घालता तुम्ही मुलं नसताना त्याच्यावरती सोल्युशन काढा. आणि वाद घालून सोल्युशन निघत असेल तर वाद घालून उपयोग आहे. तर डिस्कशन बेस तुम्ही काहीतरी त्याच्यामध्ये सोल्युशन आपल्याला शोधायचं आहे अशा पद्धतीचं तुम्ही काहीतरी त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे. तर अशा पद्धतीने जेव्हा बघतात मुलं तेव्हा की प्रॉब्लेम आला तर कसं सोडवायचं हे त्यांना त्याच्यातनं कळतं. त्यामुळे जर तुम्हाला भांडायचंच आहे किंवा तुम्हाला एकमेकांवरचा राग कुठेतरी तर निघणं गरजेचं आहे, तर ते तुम्ही दोघं असतानाच फक्त करणं गरजेचं आहे किंवा त्या दोन पर्टिक्युलर व्यक्तींमध्येच दिसलं पाहिजे. मुलांच्या समोर ते झालं नाही पाहिजे. इव्हन टी व्हीवर आपण काय बघतोय, कारण सतत टी व्ही चालू असतो आणि त्याच्यावरती घरातली भांडणं दाखवतात सिरियल्समध्ये किंवा कटकारस्थानं आहेत, हिंसात्मक पिक्चर बघितले जातात. तर तेच बघणं किंवा अजून एक ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट आहे की आपल्याला काम करायचे म्हणून आपण मुलांना टी व्ही लावून देतो, पण त्या टी व्हीवर मुलं काय बघतायत ते त्याच्यावरती लक्ष ठेवणं, किती वेळ बघतायत, ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याच्या चांगली मानसिकता घडण्यासाठी चांगलंच बघणं आवश्यक आहे. आणि एका वयानंतर तुम्हाला समाजामध्ये वाईट गोष्टी पण दिसतात, पण मग वेळोवेळी त्या वयाला अनुसरून मुलांनी प्रश्न विचारल्यावर त्याच्याबरोबर बोलणं हे खूप गरजेचं आहे. आणि आपल्याला माहित नसेल तर माहिती नाही असं सांगून मी माहीत करून घेऊन सांगेन हे पण सांगायला खूप इम्पॉर्टंट आहे. आणि अजून एक तू म्हटले की मुलं घाबरलेली असतात, तर आता खूप वेळा काय होतं ना की घरामध्ये काही प्रश्न विचारला किंवा काही झालं की मुलांना ओरडून त्यांना थांबवलं जातं किंवा काहीतरी प्रश्न विचारला तर काही काही वेळेस फटका पण दिला जातो. तर जेव्हा मुलं आईवडिलांशी बोलायला जातात तर तेव्हा ते कसे रिॲक्ट होतात तेच ते शाळेत घेऊन येतात. आणि मग आपण त्यांना सांगतो की हा काहीच, म्हणजे टीचर म्हणतो हा काहीच बोलत नाही, कधीच काही प्रश्न विचारत नाही. तर त्याला माहिती आहे की प्रश्न विचारला की आपल्याला फटके मिळणार आहे किंवा आपल्याला कोणीतरी रागवणार आहे, त्यामुळे तो कधीच प्रश्न विचारत नाही. त्याला प्रश्न पडत नसतील का? तर पडतात, पण तो विचारत का नाही? कारण की आपण अशा पद्धतीने रिॲक्ट होतो. तर तसं रिॲक्ट न होता त्याच्या प्रश्नांना, जसं आता तू म्हणाले की आपल्याला नाही माहिती आहे की एखाद्या प्रश्नाचं खूप वियर्ड प्रश्न विचारतात मुलं आणि आपल्याला कळत नाही की आता ह्याचं उत्तर कसं द्यायचं आहे, तर त्याच्यावर नीट विचार करा, कोणाला तरी विचारा आणि मग त्याला सांगा की मी तुला याचं उत्तर देईन नंतर. अजून म्हणजे शेवटचा प्रश्न असा समजूया की
आपण पालकांना पण सांगतो की हे करा ते करा, आणि बऱ्याच वेळा शिक्षकांना काय वाटतं की मारलं की मुलं सुधारतात. तर मारून माणसं सुधारतात का? तुला काय वाटतं? नाही, अजिबातच नाही. बोलून सुधारतात. हां. म्हणजे आपण पण म्हणतो ना की खूप वेळा जे प्रश्न असतात की तुम्ही जर म्हणजे आता एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला काहीतरी वाटतंय, म्हणजे गैरसमज झालेला आहे, तर जोपर्यंत त्या माणसाशी आपण बोलत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही. आणि एकदा बोललं तर कळतं की अरे याच्या डोक्यात तर काहीच नव्हतं, आणि मग ते बोलल्यामुळे ते सॉल्व होतं आणि ते रिलेशन चांगलं मेंटेन राहतं. तसंच आहे की मुलांशी तुम्ही जेवढं चांगलं बोलाल, जितक्या विषयांवर बोलाल, त्यांच्याबरोबर संवाद चांगला साधाल, तेवढं तुमचे प्रॉब्लेम्स कमी होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या बरोबर स्वतःचं रुटीन सांभाळणं खूप गरजेचं आहे. कारण रुटीन हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या आयुष्यामध्ये. कारण आपण एखाद्या दिवशी उशिरा झोपलो तर सकाळी आपल्याला लवकर जाग येत नाही, असं वाटतं झोपून राहावं आणि उठावं लागतं. म्हणजे मी रात्री 2 वाजता झोपले आणि पहाटे मला जर 5ला उठायचं आहे, तर माझा दिवस कसा जाईल? त्यामुळे झोप व्यवस्थित मुलांची 7-8 तास तरी मिनिमम, म्हणजे 8 वर्षाच्या मुलांपर्यंत एक 9 तास तरी झोप मिळाली पाहिजे त्यांना. मुलांचं 1 तास ग्राउंड ॲक्टिव्हिटी, की थकली पाहिजेत मुलं. आणि आहार जो की पौष्टिक त्यांचं म्हणजे त्यांचं ब्रेन डेव्हलपमेंट, त्याची शरीराची डेव्हलपमेंट होईल असं सीझनल सगळी फ्रूट्स आहेत, ड्रायफ्रूट्स आहेत, दूध आहे, सगळ्या भाज्या आहेत. मग त्या तुम्ही कशा खायला घालायच्या ते तुमच्यावर आहे, ती तुमची क्रिएटिव्हिटी आहे, पालकांची आहे, पण ती गेली पाहिजे. सगळ्या गोष्टीला तुम्हाला वेगळा मार्ग शोधता येतो, फक्त त्याच्या पद्धतीने विचार केला तर आपण, इच्छा असेल तर आपण ते करू शकतो. त्यामुळे या रुटीनमध्ये ह्या 3 गोष्टी जर तुम्ही सांभाळल्या, झोप, एक्सरसाइज आणि व्यायाम, भरपूर थकलं, भरपूर खेळलं की मुलांची सोशल डेव्हलपमेंट होते, मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो, मुलांचं अटेन्शन डेव्हलपमेंट होतं. त्याच्यानंतर तो सकाळी झोप चांगली झालेली असेल तर व्यवस्थित त्याला खायला घालून शाळेत पाठवा. शाळेत ब्रेकफास्ट आहे म्हणून मुलांना उपाशी पाठवू नका, थोडं तरी त्याला खायला घालून पाठवायला पाहिजे. कारण 10 वाजता रिसेस असते जनरली शाळांमध्ये, आणि रात्री मूल 7, 7:30, 8ला जेवलेलं असतं. त्यामुळे सकाळी थोडंसं त्याला खायला घालून पाठवलं की त्यांचं अटेन्शन चांगलं राहतं. आणि मग मुलं कॅलिबर असताना सुद्धा ह्या गोष्टी सांभाळल्या नाहीत ना, तर मुलं नीट परफॉर्म नाही करत अभ्यासामध्ये. त्याच्यामुळे ह्या गोष्टी रुटीन सांभाळणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तरच त्या मुलांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट होते. आत्ता तो पहिला येतोय का, त्याला पैकीच्या पैकी मार्क मिळतात का, हे तुम्ही आत्ता बघू नका. 8-10 वर्षापर्यंत ते तुम्ही नंतर बघा. कॉन्सेप्ट त्याच्या कशा क्लिअर होत आहेत आणि त्याची वाढ कशी होते, शरीराची, मेंदूची, त्याच्या इमोशनची, हे तुम्हाला बघायचं आहे आत्ता. त्यामुळे त्याच्यावर फोकस करा, त्याला वेगवेगळ्या गोष्टींचे अनुभव द्या, चांगले अनुभव द्या आणि चांगला संवाद साधा. तर ओव्हरऑल डेव्हलपमेंट चांगली होण्यापासून ते मूल थांबूच शकत नाही. मैत्रिणींनो, वयाच्या 7-8 वर्षापर्यंत मुलांचा विकास कसा होतो आणि त्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे हे आपल्याला यातून कळलंच असेल. हा विषय इतका व्यापक आहे ना, तो असा एका बैठकीत संपण्यासारखा नाहीच आहे. कारण प्रत्येक एक म्हणजे 2 वर्षाच्या मुलासाठी वेगळं सांगावं लागेल. परत 2 वर्षाची मुलं अनेक वेगवेगळी आयडेंटिटी असणारी आहेत, त्यांच्यासाठी काही वेगळं सांगावं लागेल. तर आपण परत मीनलला आपण भेटूया आणि तिच्याशी बोलूया आणि वेगळ्या विषयावर गप्पा मारूया. आज तुम्हाला यातून अनेक गोष्टी कळल्या असतील. त्या तुम्हाला कळल्या का, आवडल्या का, हे पण मला सांगा. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.